जोहार. मी डॉक्टर सुनील पराड, खंबाळ्याला राहणार आहे, डहाणू तालुक्यात राहतो. मी एक आदिवासी समस्या ह्या विषयावरती बोलणार आहे की आज आदिवासी लोकांच्या खऱ्या समस्या काय. मीही एक आदिवासी कुटुंबातला असल्यामुळे तरी शिक्षणाने डॉक्टर असलो तरी पण मी जे काही अनुभवलेलं आहे हे 4-5 वर्षामध्ये लोकांमध्ये फिरताना तर एक मला प्रकर्षाने अशी जाणीव होते की आदिवासींची समस्या, आदिवासी असणं हे खूप मोठी समस्या आहे आज लोकांसमोर, की हा टिकला पाहिजे, जगला पाहिजे सगळ्यांनाच वाटतं, पण तो कसा टिकेल त्या सगळ्या समस्याने तो ग्रस्त आहे. तर त्यासाठी मला काही उणिवा वाटतात, काय काय सिस्टीम आहे त्याच्यामध्ये. तर आपण पहिला विचार करूया शिक्षणाविषयी. शिक्षण आज गावपाड्यामध्ये शाळा झालेल्या आहेत, पण असायला पाहिजे तसं काही इन्फ्रास्ट्रक्चर दिसत नाही आहे. नुसत्या शाळा आहेत, तिथे एखादा शिक्षक असतो, पोरं शिकतात नाही शिकतात त्याच्यासाठी कोणाही काही घेणं देणं नसतं. आणि जी काय आश्रमशाळा आहे किंवा इतर शाळा आहेत तिथे जे क्वालिटी एज्युकेशन असायला पाहिजे, जे शिक्षण असायला पाहिजे ते कुठेही मिळत नाही. गंभीर समस्या अशी आहे की त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक बहुतेक ह्या मातीशी किंवा ह्या आदिवासी समाजासाठी अनोळखी असतात. त्यामुळे त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांना शिक्षणासाठी कोणतं शिक्षण दिलं पाहिजे ह्या गोष्टीपासून खूप विचार करावा लागतो. की आदिवासी हा माणूस जंगलामध्ये राहिलेला, त्याचा वास्तव तिथे असल्यामुळे त्याचंही निसर्गाशी नातं असतं. पण आणि जो बाहेरून शहरातून किंवा इतर ठिकाणून शिक्षक येतो त्याचं खूप काही ह्याच्यामध्ये जुळून घेत नाही, भाषेचा प्रॉब्लेम येतो. ही काय भाषेची काय समस्या होऊ शकत नाही, आपण मराठीमध्ये शिकतो वगैरे, तरी पण खूप खोलवर जाऊन ह्याचा सरकारनेही विचार करायला पाहिजे की हे शिक्षण पद्धती कशी असायला पाहिजे. की आमची पोरं जर जी बाहेरची शहरातली जी पोरं शिकतात तेच जर शाळेत गावातली पोरं शिकतील तर ते शिक्षण मला वाटत नाही की योग्य असणार आहे. कारण आपण आज जरी विचार केला तर आर्ट्स विभाग ज्या फॅकल्टी घेतल्या तिथे जे काही शिकवलं जातं ते आम्हाला डे टू डे लाईफमध्ये उपयोगात येणारं नाहीच आहे. की आम्ही ज्या समस्येशी निगडीत आहोत, की आम्ही ज्या पर्यावरणाशी निगडीत आहोत ते पर्यावरण त्या गोष्टीला सुटेबल नाही आहे. आमच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप मोठा असा प्रश्न आहे की आज भलेही आमच्याकडे BA BEd होऊन विद्यार्थी आहेत परंतु त्यांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे एक माणसाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होते, आदिवासी माणसाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होते की शिकलो पण आता आम्हाला नोकऱ्या नाहीत, ह्याच्या पुढे करायचं काय. पण येणारी पिढी पण त्या लोकांकडे बघत असते, हा MA BEd पोरगा झाला, तोही वाडीवरती चिकू तोडायला किंवा इतर कुठे कामाला जातो, तर मग आम्ही शिकून काय करायचं. ही खूप मोठी समस्या आहे आज आमच्या तरुणापुढे दिसते. की तो मुलगा विचार करतो की हा एवढा शिकला तरी पण ह्याला MIDC मध्ये डबा घेऊन रोज कामाला जाते, मग आम्ही का शिकायचं. ही खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे अर्धवट शिक्षण होण्याचं खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे समाजामध्ये. त्यामुळे ह्या लोकांचं असं आहे की शिकावं की नको शिकावं हे खूप मोठा कॉन्ट्रावर्शियल इश्यू आहे. तर शिक्षणावरती ह्या काही हे शिक्षणाच्या ह्या समस्येवरती माझ्याकडून एक सजेशन असं असेल की जे झालं ते ठीक आहे, गव्हर्नमेंट आपल्या परीने इन्फ्रास्ट्रक्चर बनवते, पण आता शिकलेल्या तरुणाची एक जबाबदारी आहे, जे शिकलेले आहेत पण ह्या नेमकं शिक्षण कसं घ्यायचं, का घ्यायचं ह्या गोष्टी येणाऱ्या पिढीला आपण समजून सांगितल्या पाहिजेत. बऱ्याच गोष्टी असतात, गायडन्स नसल्यामुळे आपले विद्यार्थी ह्या गोष्टीपासून मागे पडतात. तर शिकलेल्या तरुणाची एक जबाबदारी आहे. आता बाहेरचं येऊन तुम्हाला प्रत्येकजण सांगणार नाही की बाबा नो असं शिका तसं शिका. NGOज भरपूर काय आदिवासीच्या नावाने रजिस्टर होतात, तिथे आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. त्यांचा फक्त मतलब असतो की आम्हाला पैसा, आमच्या संस्थेचं नाव, एखाद्या अवॉर्ड्स मिळाला पाहिजे, ह्या पलीकडे त्यांचा उद्देश नसतो. पण ही खरी तळमळ, ही खरी गरज आहे जी आपल्या आदिवासी तरुणांची, जे शिकलेले आहेत त्या लोकांनी आपल्या येणाऱ्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं. कारण मी आज जरी इथं उभा असलो ते केवळ शिक्षणामुळे आहे आणि समोर बोलते आहे शिक्षणामुळेच आहे. शिक्षणाशिवाय काहीही शक्य नाही. ह्या शिक्षणामुळेच आज जगाची ओळख झाली. काही समस्या आहे ह्या मला समजू लागल्यात की शिक्षणाची खरी अडचण काय आहे. की गावपाड्यामध्ये जर शिक्षण असते, एक शाळेमध्ये 20-20 पोरं असतात, 30-30 पोरं असतात, पण एखादा एकच शिक्षक असतो किंवा कुठे असले तर 2-4 वर्ग असला तरी तिथे 2 शिक्षक असतो. 2 शिक्षक असले तर त्यांच्यासारख्या मिटिंगा असतात, ह्या गोष्टी असतात. त्यामुळे खूप मोठे समस्या निर्माण होतात की त्या पोरांना शिकवायचं नेमकं कुठे पोर्शन चाललं आहे काही गोष्टी कळत नाही. आणि अशिक्षित आई वडील असल्यामुळे त्यामुळे घरी काय अभ्यास कोणी घेतच नाही, ही खूप मोठी समस्या आहे. तर ह्यावरती सोल्युशन म्हणून आपण तरुण जे शिकलेले आहोत त्या तरुणांनी आपले अभ्यासवर्ग सुरू करायला पाहिजे. भले शाळेमध्ये काही शिकवलं कमी जात असेल पण आपण जो शिकलेला आहे ह्या शिक्षणाचा फायदा आपल्या येणाऱ्या पिढीला झाला पाहिजे. कारण मी आज सामाजिक सेवेतून काम करताना गावपाड्यावर बघतो की एखाद्या पाड्यावरती अशी कोपऱ्यामध्ये एक शाळा असते, तिथे शिक्षकालाही जायला कंटाळा येतो. पण एखादी मीटिंग असली तर मग तो माणूस तालुक्याच्या गावाला जातो आणि त्या पोरांचं मग काय, त्यांना कुठेतरी एखाद्या नुसतं बसून ठेवलं जातं किंवा घरी सोडून दिले जाते. मग हे सर्रास रोजच सुट्टी असते. आणि शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यात मोठा शाप जो आदिवासी समाजाला किंवा ज्या मागासवर्गीय समाजाला आहे ती आता जो नवीन कायदा काढला आहे की 6 ते 14 वर्षापर्यंत वयोगटातील
जो आता सक्तीचे आणि मोफत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा कायदा झालेला आहे, तो खरं अतिशय घातक असा कायदा आहे. कारण भारतीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो कायदा केला आहे तो ऑल ओव्हर देशाचा विचार करून केलेला आहे. परंतु त्यांनी डेप्थमध्ये जाऊन जे मागासवर्गीय जे आदिवासी लोक आहेत ज्यांना ह्या शिक्षणाचा गंध नाही त्यांच्यासाठी जो कायदा करताना त्याच्यामध्ये काही तरतुदी दिल्या आहेत की ह्याच्यामध्ये पालकांचा आणि ह्यांचा सहभाग असायला पाहिजे शिक्षणामध्ये. आणि परंतु गावाकडचा विचार केला तर तेवढे आपले पालक सुजाण नाहीत, शिकलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी तो वर्गात जातो, शिकतो, काय होतं हे कोणालाच माहीत पडणार नाही आणि त्यामुळे त्याची प्रगती काय होणार नाही. आणि त्याच्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत की मुलगा जर 365 दिवसापैकी काही समजा आठवडे 2 आठवडे जरी शाळेत आला तरी तो पहिलीला जर आला विद्यार्थी तर त्याला तसंच ओढत आणि 8वीपर्यंत न्यायचं, कसंही करून पास करायचं, दरवर्षी पास करायचे. आज मी ज्या गावामध्ये बघतो तर आता विद्यार्थ्यांची मानसिकता अशी झालेली आहे ती कशाला अभ्यास करायचं, हे तर आपण पासच होणार आहोत. त्यामुळे ही खूप घातक मानसिकता निर्माण झालेली आहे. कारण ते ती विद्यार्थी पुस्तकं उघडूनही बघत नाहीत, आपलं काहीतरी खेळायचं आणि जायचं. म्हणजे अशिक्षितपणाचं प्रमाण उलट वाढणार आहे. कारण अशाने ही समस्या सुटणार नाही तर जास्त प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. तर ह्या गोष्टीकडे सुजाण आणि आपल्या आदिवासी तरुणांनी लक्ष घातलं पाहिजे की ही समस्या आपल्याला कशी सोडवता येईल. कारण त्याच्यामध्ये जे मोठं प्रोव्हिजन दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये गावकऱ्यांचं आणि शाळेचं असं दोन्ही 50-50% पार्टनरशिप असणार आहे. तर हा इतर समाजाचा विचार करून केलेला आहे. तर ह्या गोष्टीवर आम्ही गांभीर्य आहे. कारण विचार केला तर अशिक्षित लोक आहेत. मी जरी शिकलो, डॉक्टर झालो, माझे आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांनाही माहीत नव्हतं मी कोणत्या हॉस्टेलला राहिलो, कुठे कॉलेजला झालो. तर एक आपल्या सोबळावर मी गेलो, असे सगळेच काही करणार नाहीत. तर ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. इव्हन त्याच्यामध्ये असंही प्रोव्हिजन दिलेलं आहे की 6 ते 14 वयोगटातला एखादा मुलगा मिळाला, जर त्या वयामध्ये समजा 10 वर्षाचा असेल तर त्या अनुषंगाने तेवढ्या समजा 4थीच्या वर्गात बसत असेल तर त्याने पहिलीचा वर्ग नसेल बघितला तरी त्याला 4थीच्या वर्गात नेऊन बसवायचं आणि त्याला पुढे ढकलायचं. ही अतिशय घातक अशी हे आहे की ह्याच्याने काय विद्यार्थी चांगले तयार होणार नाहीत. तर ह्या समस्येवरती आपण सगळ्या लोकांनी गांभीर्याने विचार करून काहीतरी ठोस तोडगा काढला पाहिजे. तरच आपल्या आदिवासी समाजाचं शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी भवितव्य आहे. अन्यथा आपण जे काही शिकलात तेवढंच आपली एक शेवटची तस्वीर आपल्या भिंतीवर लागेल आणि आपण सांगू का अमुक हा ग्रॅज्युएट झाला होता, अमुक हा एवढ्याने डिग्रीपर्यंत शिक्षण केलं होतं किंवा हेही असा प्रोफेशनल कोर्स केला होता, हे आपण तेवढंच सांगू शकतो. कारण ह्याच्याही पुढे जाऊन त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की 8वीपर्यंत पास झाले हे फक्त सरकारी ह्याच्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन मिळणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन ज्या खाजगी शाळा आहे त्यामध्ये फक्त 25% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. जो कोणी एखाद्या स्पर्धेतून पुढे गेला विद्यार्थी तोच पुढे जाणार आहे. बाकीच्या मुलांचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. तर ही खूप गंभीर समस्या आहे ह्या कायद्याची. तर आपण सगळ्यांनी हा तर विचार करावा.